आता ह्या सगळ्या देवांना आपल्या भक्तांची जमीन गेलेली चालेल का? त्यातला कुठला देव असा म्हणतोय की जमिनी द्या आणि माझ्याकडे या? कुठलाही देव असं महाराष्ट्रात म्हणणार नाही. हे 3.5 शक्तीपीठ आहेत, 3 ज्योतिर्लिंग आहेत, पंढरपूर, अंबाजोगाई, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, तख्त सचखंड, हुजूर साहेब, नांदेड, 18 तीर्थस्थळे एकमेकाशी जोडतो असं सरकारचं म्हणणं आहे. या सगळीकडे आज माणसं चाललेली आहेत. काही ठिकाणी या तीर्थक्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये. त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्यावर ती गर्दी वाढते. यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध नाही. त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला, मला रात्री राजशेट्टी स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात आम्ही काय मागणी केलेली नाही जयंतराव, या जे काय आमचा पाठिंबा नाहीये. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातो असे सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो. तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं लांब बोलत नाही.